कुठे हात पोचतोय काय? ए कामली पडशील. हॅलो गाईज, कसे आहेत? तर तुमचं स्वागत आहे एका तडकत्या फडकत्या ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललोय उद्यासाठी दिवाळीसाठी म्हणजे कारेटे आणतात तर ते आणायला चाललोय जंगलामध्ये. तर बघा ब्लॉग कसा काय होतोय, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला. काढ 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 काढ. कुठे हात पोचतोय काय? ए कामली पडशील. हवाची पेटी पी. अशी पोरगी येणार नाही तुला का? असा कारेटा वाढला की पोरगी नाही देत? हा नवीन बाळू, हा बघा म्हणतो असा कारेटा वाढला की पोरगी नाही देत. तोच म्हणतोय. बाळू हलवते बघ असा. काय काठीन काय हलवते असा? परत नाही का? चल जा. अरे उचल. टाकल्यात कुठे पडतोय? नाही पडत टाकल्यात. हे सळवी काय ऐकत काठीन नुसतं पाडतायच. पाड पाड बालू. वलपट झालं भेटलं. हे आरनं तुझ्या घरात माणसं किती आहेत? 4 आहेत. मग 4 भेटले काय तुला? नाही, घरी 3 आहेत. किती गायब झाली म्हणून एक मी फोडणार. हे हऱ्या तुला? हरी आधीच्या आयटमला एक लावायचं. हरीच्या आयटमला बरोबर 4 आहे म्हणतो. 4 आहेत म्हणतो. आणि हातात बघा त्याच्या म्हणा. किती आहेत? किती आहेत? थांब मी दाखवतो नाही. हे एका माणसाला, हा हे दुसऱ्या माणसाला. म्हणजे एका माणसाला 2-2 आहेत काय? एक पेड्यातला, एक वालप्यातला, एक मध्ये फरशीवर हा. आणि धामणदिवीत आहे. ते 2 तो बघावला धामणदिवीत पण आहे. त्याच्या आधी ती मांडू काय आहे? काय आहे करवंद. ते? ही करवंद नाही, मग करेंदे बोलतात. करून दे. हा कोणाला त्यांना बोलतात? त्यांना हे करतात. करवंद वेगळी ते येतील नंतर. हो, हे पाहू शकता हे करेंदे आहेत. हे म्हणजे उपवासाला पण खातात आणि म्हणजे भाजून वगैरे खायला मस्त लागतात. पाहू शकता कसे आहेत ते. चला. सार्थक भाऊ नुसता भात बघा असं झोडपतोय. काय ऐकत नाही भाई, नाद नाही भावाचा. आहा, इकडचा प्लॉट विकत घेतोय वाटतं. ते प्लॉटिंग बघायला चालली आहेत. रोशन घेणार आहेस खरंच? 2 प्रत्येक बायकोला दे. तू काय तू नीट बोल. स्पीडला बोलतो काय लय? हॅलो भावांनो, आता खूप मेहनत करून आम्हाला हे फळ भेटलंय. फळ म्हणजे बघायला असं काकडीसारखंच आहे. तर ह्याचा वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी ह्याचं खूप महत्त्व आहे. म्हणजे कसं, पहिल्या दिवशी जेव्हा आपण आंघोळ करतो ना तेव्हा डाव्या पायाच्या अंगठ्याने हे फळ फोडायचं असतं. याचं म्हणजे कारण असं आहे की श्रीकृष्णाने नरकासुराचं वध केलेलं होतं, तर त्याचा वास ह्या फळामध्ये आहे असं मानलं जातं. म्हणजे ह्या फळाला पण आपण त्या दिवशी नरकासुराचं वध करायचं असतं, म्हणजे अंगठ्याने आपण फोडायचं असतं. असे एवढं तरी मला माहिती आहे. तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आपली थोडकीशी माहिती आहे, जे माहिती होती तुम्हाला सांगितले. तुम्हाला काय माहिती असेल ते कमेंट्स करून सांगाच. आणि या फळाला तुमच्याकडे काय बोलतात ते पण सांगा. जेव्हा दिवाळी असते ना, म्हणजे पहिल्या काळात विषय असा असायचा की जेव्हा दिवाळी असायची ना तेव्हा पहिल्या काळातील लोक आहेत ना उटणा लावून आंघोळ करायचे. म्हणजे उठण्याचं असं वैशिष्ट्य आहे की उटणा का लावायचे, कारण त्यामध्ये औषधी वनस्पती असायची, अजून सुगंधी वनस्पती आहे, परत चंदनाची पावडर, म्हणजे ते असं मिक्स करून शरीराला लावायची, चेहऱ्याला वगैरे. कारण म्हणजे स्किन आपली कशी ड्राय व्हायची, म्हणजे अशी सुरकुत्या वगैरे पडायच्या. मग ते कसं हिवाळ्यात कसं जरा चांगलं होतं, म्हणजे बॉडी वगैरे आपली चांगली राहते, त्यासाठी ते म्हणजे शरीराला लावायचे असा विषय होता. म्हणजे उठण्याचा वापर असा होता. आता तर काय फेअर अँड लवली वगैरे आले तर काय त्याकडे कोण काय बघतच नाही. आजचा ब्लॉग आपला जरा छोटा झाला आहे, तर तुम्हाला कसा काय वाटतोय तर कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं जे प्रेम आता असं मिळतं आहे ना तसंच राहू द्या आणि अजून वाढू द्या. वाढलं तरी आपल्याला काय फरक पडत नाही भाई, वाढायलाच पाहिजे, कमी नको पण वाढायला पाहिजे. तर असंच तुमचं प्रेम असू द्या भाई. चला. आणि असेच नवीन ब्लॉग येत राहणार, तर त्यासाठी तुम्ही सपोर्ट करा ना भावाला. काय ब्लॉग बघताय पण काय सबस्क्राईब करत नाही भावाला. चला बाय बाय, भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला शुम्मा शॉट, बाय बाय.